नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नाव संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आता इथे 2-3 स्थळं आहेत आणि कोणते कोणते आहे ते पण पुढे तुम्हाला पाहण्यात भेटणारच आहे. तर मग कंटिन्यू राहा. बाय. उदू रवी येवलीस तू. आम्ही निघालो होतो देवदर्शनाला आणि ते पण आखाडीच्या म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. काय घरामध्ये कसे सगळे आल्यामुळे मुलगा म्हणजे रुद्र आल्यामुळं आणि किंवा नणंदबाई आले त्यांच्यामुळं ना घरामध्ये जसं काय जत्रा असल्यासारखं किंवा कार्यक्रम असल्यासारखं मस्त घर भरून वाढतं. त्याच्यामुळे व्हिडिओ करायचं काय टाईमच भेटला नाही. व्हिडिओ पण करणं होत नाही, एडिट पण करत नाही म्हणून व्हिडिओ केलाच नाही. हे त्या दिवशी बाहेर जायचं होतं, त्यामुळे त्याशी व्हिडिओ केला आणि तो पण एडिट करणं झालं नाही. मी ते आता एडिट केला, आज टाकलं नाही. आणि आम्ही चाललो ॲटोमध्ये का तर आमच्या रुबीसाठी. आमची रुबी सोबत येणार होती आणि तो रुद्रचा हट्ट होता तो त्याच्यासाठी. आणि आम्ही ते गाडी करणार होतो म्हणजे इर्टिका वगैरे, पण रुबी त्याच्यामध्ये बसत नव्हती. म्हणजे माणसं जेवढं आमच्या घरचे जे माणसं होतं तेवढं सगळं जर बसले असतात पण रुबीला बसायला चान्स नव्हतं. त्याच्यासाठी आम्ही ॲटो केलं. म्हणजे ॲटोमध्ये ती मागेच ओपनमध्ये बसू शकली म्हणजे ओपन असते ना मागलच्या बाजूला, ती सेफली बसते, असं वारा वगैरे लागते तिला व्यवस्थित म्हणून. आणि त्यातल्या त्यात कारमध्ये अक्षतला त्रास होतं आणि आमच्या अहोलासुद्धा होतं थोडं. त्याच्यामुळं हे मोकळे मस्त हवेशीर ह्याच्यामध्ये जास्त जण पण जातात म्हणून तेच केलं. आणि देवसुद्धा खूप जास्त असं लांब नाही आहे, 35 किलोमीटर आहे आमचं ते. त्यामुळं ह्यावेळेस सगळी फॅमिली गेलोत आम्ही. तेच एक विठ्ठलेश्वर मंदिर आहे आणि तिम्मापुरमचं बालाजी वगैरे असं म्हणून एक 2-3 देव होतात म्हणून सगळेच गेलो होतो. रुबी बिलकुल त्रास दिला नाही, मस्त बसली मागे. आणि रुबीला सांभाळण्यासाठी मी आणि रुद्र मागे बसलो होतो, अक्षत सगळेच. रुबीला आणल्यामुळं ना एकच हे झालं की रुद्र फ्रीली फिरू शकला नाही, कारण तिला तिच्यासोबतच होता. ड्रॉबॅक म्हणू शकतो आपण. पण तिला रोड ट्रिपचा पहिला अनुभव द्यायचा होता रुद्रला, ते झालं. म्हणजे तिचं पहिलं रोड ट्रिप झालं आमच्या रुबीचं. हे मंदिर ना व्यवस्थितपणे अधिक मासातल्या एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. म्हणजे इथं धोंडी द्यायला आलो होतो आम्ही आमच्या कुलदेवतेला, त्याच्यामध्ये व्यवस्थित आहे. तरीसुद्धा थोडं शूट घेतलेलं आहे. आणि हे आज आमचं महादेवांना बघा विठ्ठलाच्या रूपामध्ये सजवलेलं आहे छानपैकी. हे पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे. आणि गेल्या वेळेस एक 2-3 जण म्हणले होते की तुमची जे नंदी वाढते आहे त्याचं व्यवस्थित शूट नाही दाखवलं तुम्ही आम्हाला. आणि हे काचातलं आहे ना, ते वाढतं नंदी आहे, म्हणजे ते दरवर्षी थोडं थोडं वाढत असतं. आता हे नंतर बसवलेलं आहे, ते अगोदरच म्हणजे ते पौराणिक असं आहे. आणि ते नंदी दरवर्षी वाढत असतं, त्यासाठी ते आता व्यवस्थित शूट घेतलेलं आहे त्याचं पण. मंदिरात जाऊन आरती किंवा पूजा करायची असेल तर आपले त्यांचं सवळं वगैरे घालून जावं लागतं. आता अगोदर आम्ही बाहेरून दर्शन घेतलं, पण नंतर मध्ये जाऊन आरती पूजा व्यवस्थित झाली. एकतर उपवासाचं म्हणजे आषाढी एकादशीचं देवदर्शन वगैरे झालं चांगलं. आणि त्यातल्या त्यात रुद्र आला होता आणि नणंदबाई होते सगळे. सासू सासरे म्हणजे आपल्या मंदिराचं जीर्णोद्धार झाल्यापासून गेलेले नव्हते, त्याच्यासाठी सगळ्यांनाच घेऊन गेलेत. हे अन्नपूर्णा मातेचं ते मूर्ती आहे, ते आता जे दिसत होती ते सवळं झालं ना, मला मध्ये पाठवून दिलं. वस्त्र फुलं एक मस्त कापुराची आरती वगैरे व्यवस्थित झाली चांगलं. जीर्णोद्धार झाल्याच्या नंतर मस्त दगडी कामामध्ये पूर्ण दगडाचा समुद्र झालेला आहे चांगला. आणि तिथे जे हे एक आहे मंदिर आहे, एका पूर्ण अखंड दगडामध्ये हनुमानाची ही कोरलेली आहे मारुती रायाची. आणि बाहेरच्या बाजूला गणपतीची पण मूर्ती आहे. सगळीकडे पूजा करून घेतलं अगोदर आणि इथेच व्यवस्थित पूजा झाली. विठ्ठलेश्वराच्या मंदिरात खूप गर्दी होती आणि तिनं पूर्ण बाजूला पाया पडूनच जायचं असं होतं. इथे सगळीकडे व्यवस्थित पूजा झाली. आणि हे आहे ते म्हणजे उजव्या हाताचे 2 बोटं आणि डाव्या हाताचे 2 बोटे मधल्या पिंड आहे ना, त्या मधल्या पिंडाला धरून उचलायचं असतं ते. तर मनोकामना आपली मनातली पूर्ण होते असं म्हणतात. सगळं झाल्याच्या नंतर आम्ही इकडे एक नागदेवतेचं वारूळ होतं, तिकडे जाऊन पाया पडून थोडा वेळ बसलो. हे पाहू शकता मंदिर किती मस्त बांधलेलं आहे, एकदम कोरीव. हे आहे तेलंगणामध्ये बिरपूर, तिथे बांसवाडा जिल्ह्यात. आणि लगे इथेच आहे पूर्ण शनिदेव म्हणजे नवग्रहाचे मंदिर आहे तिकडं. आणि हे आहे
शनी विजयस्तंभ, बरं विजयस्तंभ असं म्हणतात, ते प्रत्येक मंदिरामध्ये असतेच कंपल्सरी. त्यानंतर आम्ही फराळ केलो. हे घरूनच आम्ही मस्त उसळ, दही, पापडी हे सगळं घरूनच नेलं होतं. मुलासाठी खिचडी करून नेलं होतं. सगळ्यांचं एकसोबतच मस्त फराळ झालं. घरच्यापेक्षा ना बाहेर गेल्याच्यानंतर असं बाहेर कुठेतरी गेल्याच्यानंतर जेवायला एवढं छान जातं, असं जवळ बसून जेवल्याच्यानंतर खूप मस्त वाटतं. आणि इकडे बसली होती आमची रुबीसाठी आमच्या रुद्राचं काम चालू आहे, खायला द्यायचं. मुलांचं वेगळं चालू असतं आणि आमच्या रुद्राचं वेगळंच. तिचं पटपट खाणं झालं आणि तिची व्यवस्था करण्यासाठी पटपट खाऊन तिला चपाती टाकण्यासाठी यायला, तिच्यासाठी चपाती, दूध आणि बाऊल सगळं तिने जे टोपलं आहे तिचं घेऊन आलं. जस्ट आता एक वेळेस दर्शन घ्यायला आले होते मी. आता चाललो तर आम्ही घरी, म्हणजे खाली इथून जायचं आहे. आता किती छान लावलेलं आहे, मागे ग्रीनरी पाहू शकतात. आता पोहोचलो तर आम्ही विठ्ठलेश्वराच्या मंदिराला आणि इथे जत्रा भरलं होतं चांगलं आणि खूप गर्दी होती, भरपूर अशी गर्दी होती तिथे. इथं गर्दी बघू शकतात, गर्दी मागच्या बाजूला बारी लागलेली आहे. खूप जास्त शाळेचे जे मडे असतात त्यामुळे एवढं भारी वाटत तिकडलं वातावरण. हे पाहिल्याच्या नंतर मला ते फिजामधलं ते मग साई पल्लवीचं डान्स वगैरे खूप आठवण येते. ती खूप छान होते, जे ग्रीनरी आहे ते. त्याच्यासोबत आवड आलेलं आणि मस्त असं थंड वातावरण असं करून होते. त्यानंतर पोहोचलो आम्ही तिम्मापुरांच्या बालाजीला आणि हे बाहेरचंच आहे. ह्यानंतर इथून वरी जायला एक अर्धा किलोमीटर असेल आणि तिथून त्यांच्याच गाड्या असतात घेऊन जायला. तो सुद्धा पाऊस वरून खाली लय भारी दिसते बरं. आणि हे आहे मेन दरवाजा. असेच 4 मोठे दरवाजे आहेत, त्यातलं हे उत्तरेकडे दरवाजा आहे. आणि हे रांगोळी खूप छान होते, खूपच छान होते रांगोळी तिथली, खूप आवडले ते. आणि तिथे ना शूट घ्यायला अलाउड नव्हता आणि मध्येपर्यंत घेतलं, पण त्यानंतर आम्हाला त्यांनी नको म्हणलं, मग बंद केलं. कारण तिथली बालाजीची मूर्ती एवढी अप्रतिम आहे की सांगता येत नाही. आणि बंद केलं. नंतर पुढे आल्याच्यानंतर दर्शन केल्याच्यानंतर हे आहे नरसिंह भगवान, ते अलीकडे होते, त्यांचं थोडं शोध घेतलं. कोणत्याही मंदिरात गेल्याच्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाईट असतात तिथले, जे आहे वाटतं की काहीतरी एनर्जी आपल्या साठी काही असं वाटतं. खूप छान वाटतं कोणत्या मंदिरात गेल्याच्यानंतर. आणि तिथेच आहे तिकडे एक छोटा मोठा ठेवलेलं होतं, ते खूप नयनरम्य होतं ते पण. आम्ही दुरून वगैरे शोध घेतला पण तेवढं क्लिअर आलं नाही. आणि तिथे सगळं दीप केलेलं तिथे छान कोण इथं आहे कुंड पाहू शकतो. रांगोळीचं मस्त कलर कॉम्बिनेशन, रांगोळी खूप रांगोळी खूप छान वाटलं. दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही फेरी मारतो पूर्ण मंदिराची, म्हणजे गोलबाग. आणि हे इकडं आम्ही गेलो दक्षिण दरवाजेकडे. हे पाहू शकता पूर्ण इकडे मोठी शिटी दिसते पंढरपूरची आणि तळे आहेत जवळपास. खूप छान वाटत होतं खालचं वातावरण. आणि तिथे खाली एका तळ्यामध्ये बोटिंगसुद्धा होती, पण नाही गेलोत आम्ही. मंदिराचं व्ह्यू तुम्ही नंतर परतीचा प्रवास नक्की सांगा. व्हिडिओ आवडला